नमस्कार, मी हर्षदा बावनकर. मित्रांनो, प्रथम दर्शनी बघताच सगळ्यांना वाटतं की हे घड्याळ आहे आणि मी लेखिका असल्यामुळे घड्याळाच्या भोवताल सगळी मराठी पुस्तकं लावलीत. पण जरा निरखून बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की यामागची खरी संकल्पना काय. चला तर बघूयात वेळेच्या काट्यांवरची पुस्तक यात्रा. एकच्या ठोक्याला घड्याळ कुजबुजतं, एक भाकर तीन चुली. दोन म्हणजे दोन मने. तीनचा इशारा, तीन पैशाचा तमाशा. 4 वाजता 4 चौघी. 5च्या ठोक्यात पंचामृत. 6 सोनेरी पाने सांगतात 6 वाजलेत. 7ची पावलं दाखवतात अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी. ते 8 दिवस आठवतात 8ला. 9चे रणांगण, 9 रत्ने हरपली रणांगणी. 10ला उभा दशानन. 11वी दिशा दर्शवते 11 वाजलेत आणि 12चा ठोका सांगतो 12 गावचं पाणी. आणि ही सगळी पुस्तकं केवळ शोभेसाठी नाही, तरी आपण ती हातात घेऊन वाचू देखील शकतो. आणि प्रत्येक पुस्तकाच्या मागे वक्त, समय आणि वेळ ह्यावर हिंदी आणि मराठी दोन ओळी शेरोशायरींच्या लिहिलेल्या आहेत. समय का खास होना जरूरी नहीं, अपने खास के लिए वक्त होना जरूरी है. कभी कभी वक्त से भी लड़ने की हिम्मत रखो. हर वक्त किनारे नसीब नहीं हुआ करते. संधीची सोनपरी वेळेच्या दाराशी येऊन थांबते. जाणता त्या क्षणांची भाषा यश नक्कीच गवसते. वक्त की गर्दिशों का कभी बुरा मत मानो. हौसले हमेशा मुश्किलों में ही बढ़ते हैं. वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी नहीं मिलेगी वक्त बदलने के लिए. वेळेच्या माळेत क्षणांचे सूर मिळवावे, सफल आयुष्याचे गीत स्वतःच रचावे. समय के साथ बदलो या वक्त बदलना सीखो. मजबूरियों को मत कोसो, हर पल मुस्कुराओ. वक्त, मंजिलें और रास्ते जैसे भी हो, सब कुछ हासिल होता है अगर हौसला बुलंद हो. योग्य वेळ आली की आपसुकच सारं काही बदलतं. आकाश वाळवंटात तर पाणी सागरात मिसळतं. कितना भी पकड़ो निकल ही जाता है. दोस्तों, यह वक्त हर घड़ी बदलता है. वक्त के रास्ते जैसे भी हो, अच्छा मुसाफिर बन के हमें है चलना. हर मुश्किल को पाकर मंजिल है पाना. भेटवस्तू म्हणून घड्याळ देणं फार सोपं असतं, पण वेळ देणं बऱ्याचदा अवघड होऊन बसतं. धन्यवाद.